सागर आणि यश माइक्स म्यूट करा प्लीज. माइक्स म्यूट करा प्लीज. प्लीज म्यूट द माइक्स. बेटा व्हर्टिकल वाला जो एफ एस साइन थिटा आहे तो एमजी च्या अलॉंग आहे. कमॉन, इथपासून खाली एमजी आहे, एमजी च्या अलॉंग तो आला का, तर ही साइड एन कॉस थिटा आहे. बघ ना, व्हर्टिकली एन कॉस थिटा आहे एकटा, आणि खाली एमजी आहे, हा त्याच्या साईडने आला का, तर एन कॉस थिटा जरा जास्त आला होता. आलं का लक्षात? रस्सी खेच टाईप. समजा इकडनं मी आहे, थोडा मोठा आहे, पलीकडून यश आहे, मग तो छोटा आहे, त्याला जोडीदार अजून एक साहिल जाईल, मग ते दोघं बरोबर मला बॅलन्स करतील. गेटिंग? सो इन दिस वे एफ एस साइन थिटा मी लिहितो along mg to balance n cos theta. ओके, स्क्रीनशॉट घ्या, आणि मी 100% कॉन्फिडंट आहे दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस. बोर्ड दिसतोय ना क्लिअर? ओके, चलो प्लीज टेक स्क्रीनशॉट. आणि आता मी डेरिव्हेशन करतो. ठीक आहे, मग बेटा लक्ष दे. डन विथ स्क्रीनशॉट. पहिला वेट व्हर्टिकली डाउनवर्ड्स, दूसरा नॉर्मल रिएक्शन करण एंड अर्जुन, चिक एंड चिक, n sin theta and n cos theta. Third is frictional force. Once again, chick, chick, fs cos theta, fs sin theta. Now only balancing we have to do. फक्त बॅलन्सिंग करायचं अँड वी आर डन. ओके, सो अप्पर स्पीड लिमिट साठी डेरिव्हेशन करतोय आपण, आणि याच्यामध्ये सगळे फोर्सेस आपण मस्तपैकी लिहिले. इट्स व्हेरी सिम्पल. आणि आता मला बॅलन्सिंग करायचं आहे. वी आर डन. बघ लक्ष दे. तर बॅलन्सिंग कसं करणार बेटा मी? यू आर ऑब्झर्विंग, हे दोघं जण मिळून आता एफ सी एफ दाखवायचं असेल ना बेटा, हे बघा असं दाखवतो बाहेर मी, गरज नसते दाखवायची तरी दाखवतो का, तर धक्का विल बी ऍट दॅट इन्स्टंट आउटवर्ड्स. कारण बघ ना, सेंट्रीपिटल इथं नाही दाखवायला पाहिजे मी, आय एम व्हेरी सॉरी सर. इथं का नाही? अरे एफबीडी येणार आहो, एफबीडी येणार, एफबीडी फ्री बॉडी डायग्राम आहे ना. सो बेटा हा एफ सी एफ फक्त यासाठी दाखवतोय की मी तुला एक वाक्य दिलं होतं मराठीमध्ये, की सेंट्रीफ्युगल फोर्सचा फील घ्यायचा असेल तुला, गाडीत बसावं लागेल, मग तुला आउटवर्ड धक्का बसेल. आपण बाहेरून पाहतोय हे सगळे फोर्स दिसतात आपल्याला. ठीक आहे, चलो. सो जेवढा सेंट्रीपिटल तेवढाच इक्वल अपोजिट सेंट्रीफ्युगल. तर बेटा एन साइन थीटा च्या जवळ अजून एक कंपोनंट एफ एस कॉस थीटा. सो दे विल प्रोव्हाइड सेंट्रीपेटल फोर्स, राईट? सो एन साइन थीटा आय विल राईट एम व्ही स्क्वेअर बाय आर. चला एक स्टेटमेंट अजून लिहितो, मोर क्लिअर होईल त्यासाठी. बेटा एन साइन थीटा अँड एफ एस कॉस थीटा विल प्रोव्हाइड टुगेदरली असं लिहितो. टुगेदरली, कारण तो एका डायरेक्शन मध्ये ना, हॉरिझॉन्टल. टुगेदरली प्रोव्हाइड्स एफसीपी. ते दोघ जण मिळून एफसीपी प्रोव्हाइड करतायत. सो टिंग टिंग टिंग, देअरफॉर मी असं म्हणू का, दॅट एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. किंवा दोघ जण मिळून एफसीएफ ला बॅलन्स करतायत. अर्थ एकच आहे, हे दोघ जण मिळून एफसीएफ ला बॅलन्स करतायत. हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय का, तर इमॅजिनेशन क्लिअर होण्यासाठी, चांगल्या लेवलच्या समसाठी. झालं? ओके बेटा, व्हर्टिकल वाल्यांचं काय? हे दोघ जण मिळून एन कॉस थिटाला बॅलन्स करतायत. गेटिंग? सो आय विल राईट बेटा एफ एस साइन थिटा अँड एम जी. खरं तर फिजिक्स मध्ये असं नाही लिहित, फिजिक्स मध्ये असं बोलतात त्याला, पण बिंदास मी सांगतो तसं चालायचं. वी आर करेक्ट. फिजिक्स मध्ये असं बोलतात, डिफरन्स बिटवीन एन कॉस थिटा अँड एफ साइन थिटा प्रोव्हाइड्स एम जी. डोक्यावरून जातं मला माहिती आहे, तुमच्याच नाही सगळ्यांचे जात. ठीक आहे ना? सो प्यारे बच्चों, फॉलो मी. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट गिविंग फिजिक्स इन व्हेरी व्हेरी सिंपल वे. ठीक आहे ना बेटा? सो एफ एस साइन थिटा अँड एम जी, बरं का, दोघ जण विल बॅलन्स, दोघ जण बॅलन्स करतील कोणाला? एन कॉस थिटाला. दिस इज व्हेरी सिंपल. ओके बेटा, चलो. सो देअरफॉर आय विल राईट टिंग टिंग टिंग, हा एम जी मी असं एम जी प्लस एफ एस साइन थिटा, एम जी आणि एफ एस साइन थिटा, या दोघांची बेरीज विल बॅलन्स, कोणाला बॅलन्स करेल? दोघं एन कॉस थिटाला. चलो मजा आली. हा, नाउ इट इज इझी.
मी असं म्हणू बेटा दॅट इज इथं एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. मी काय केलं बेटा लक्ष दे, तुला घरी करायचंय लोअर वालं बरं का. हा बघ लक्ष दे माझ्याकडं. मी पहिलं इक्वेशन कसं घेतलं की एम व्ही स्क्वेअर बाय आर सेंट्रीपिटल कोणी दिला, दोघांनी, ह्या दोघांनी किंवा ह्या दोघांनी सेंट्रीफ्युगलला बॅलन्स केलं, दोघांचा अर्थ एकच आहे. सो बेटा एम व्ही स्क्वेअर बाय आर वॉज एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा झालं, आणि खाली ह्या दोघांनी एन कॉस थिटा बॅलन्स केलं, म्हणून मी केलेलं एम जी प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट एन कॉस थिटा, आणि त्यातनं एम जी काढून घेतला फक्त, हा 1 आणि हा 2. ही सवय तुम्ही सगळ्यांनी लावायची. स्क्रीनशॉट घे, मी आता हे पुसतो आणि व्यवस्थित करतो ते. झालं स्क्रीनशॉट? पुसतो आता वरचा. हा बघ बेटा माझ्याकडे 2 इक्वेशन्स आहे, यू आर क्लिअरली ऑब्झर्विंग. आय हॅव 2 इक्वेशन्स, यू आर क्लिअरली ऑब्झर्विंग, राईट? बघा आता लक्ष द्या. थर्ड पार्ट ऑफ द डेरिवेशन, थर्ड स्क्रीनशॉट ऑफ द डेरिवेशन. सो 1/2 करतो मी, फर्स्ट अपॉन सेकंड, दिस अपॉन दिस. सो बेटा एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन सेकंडची डावी साईड एम जी इज इक्वल टू, चला फर्स्ट ची उजवी एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. झालं, काहीच नाही, नुसतं हे इक्वेशन आपण हे केलं, आता हे पुसतो. झालं. आता लगेच तुम्हाला कळालं असेल एम अँड एम चेक अँड चेक, चेक चेक कॅन्सल आउट. बरं इकडं तर काही होणार नाही. आता लक्ष दे बरं का बेटा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी होईल आणि हे असंच राहील. आता पुढे सगळ्यांनी माझ्याकडे नीट लक्ष द्या, या आवाजाकडे नीट लक्ष असू द्या. मला डेरिव्हेशन करायचंय मॅक्झिमम स्पीड लिमिट्स. डन सर. बेटा व्ही मॅक्झिमम आहे, तर वन्स अगेन फ्रिक्शन विल बी मॅक्सिमम. येस बेटा लक्ष दे. बेटा व्ही मॅक्झिमम अर्थात एफ एस विल बी मॅक्झिमम. सगळ्यांना एफ एस मॅक्सिमम ची व्हॅल्यू माहिती आहे. प्यारे बच्चों एफ एस मॅक्सिमम इज म्यू एस इंटू एन. एफ एस मॅक्सिमम इज म्यू एस इंटू एन. स्पीड कमी असून येते ज्यादा असतो, स्पीड खूप ज्यादा आहे, फ्रिक्शन खूप ज्यादा, स्पीड खूप कमी आहे. म्हणजे काय, गाडी अशी खाली सरफेस असा आहे ना, असा असा असेल तर याने जी टिंग सरफेस असा आहे, तर कुठलाही ऑब्जेक्ट काय होईल, स्लाइड व्हायला सुरू होईल, नाही का, कारण त्याचा स्पीड कमी आहे, तो स्लाइड होऊ नये म्हणून फ्रिक्शन विल बी अपवर्ड, जे तुला घरी करायचं. सो व्ही मॅक्सिमम एफ एस मॅक्सिमम, नो इश्यू सर. ठीक आहे. सो बेटा व्ही मॅक्स आहे, मग मी काय लिहितो बघ बरं का, व्ही स्क्वेअर त्याला सफिक्स मॅक्सिमम, कारण मला मॅक्सिमम पाहिजे, अपॉन आर जी. काहीच नाही, काय आर खाली आला आर जी, व्ही ला सफिक्स मॅक्सिमम लावलं, तर बेटा दिस एफ एस विल बी मॅक्सिमम. आणि एफ एस मॅक्सिमम व्हॅल्यू तुला माहिती आहे, म्यू एस इंटू एन. मी एक स्टेप वाढवतो आणि असं लिहितो एन साइन थिटा प्लस एफ एस मॅक्सिमम कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस मॅक्सिमम. काहीच नाही, मुद्दाम फक्त मॅक्सिमम शब्द लावला का, तर व्ही ला मॅक्सिमम सफिक्स, एफ एस ला पण मॅक्सिमम सफिक्स, बस काहीच नवीन नाही, दोघांना मॅक्सिमम सफिक्स लावलं. आता हे डेरिव्हेशन मला काढायचंय, तर पुढे मी लिहितो बेटा दिस इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस मॅक्सिमम कोण आहे बेटा, म्यू एस इंटू एन कॉस थिटा अपॉन, आता इथे बघ एन कॉस थिटा ऍज इट इज मायनस, फक्त मी लिहितोय म्यू एस इंटू एन साइन थिटा. झालं सर. पुस्तकात अशा भाषेत असतं तर किती मजा आली असती सर, पुस्तक पाहिलं का लई टेन्शन येतं का नाही. हा व्हेरी इझी, फॉलो मी बेटा फॉलो मी. बघ लक्ष दे, एफ एस मॅक्सिमम व्हॅल्यू टाकली, काहीच नाही. आता फक्त एक वाक्य तुला माझं लक्ष ठेवायचं बेटा, डिव्हाइड
न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय n cos थिटा. मुद्दाम स्टार मार्क केला मी. हे वाक्य नीट लक्षात ठेव. हे आपल्याला बेटा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन दोन्ही चॅप्टर्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे साइन प्लस कॉस भागिले साइन प्लस कॉस, कम ऑन, साइन प्लस कॉस भागिले साइन प्लस कॉस, प्लस असून येतं मायनस, साइन आणि कॉस इंटिग्रेशन साठी सुद्धा महत्वाची ट्रिक आहे ही. तर बेटा दिस इज द प्रोसेस ऑफ डुइंग इट डिफरन्शिएशन एज वेल एज इंटिग्रेशन, स्पेशली इंटिग्रेशन. डिवाइड न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर बाय n cos थीटा, यानी द नॉर्मल रिएक्शन, राइट. चलो, सो इट इज इक्वल टू, आता बघा डावीकडे तर काही फरक पडणारच नाही, उजवीकडे बघ, n साइन थीटा, मी चारही टर्मला त्याला डिवाइड करतो. बघ, n साइन थीटा अपॉन n cos थीटा प्लस म्यू एस इंटू n cos थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस म्यू एस इंटू n साइन थीटा अपॉन n cos थीटा. फिनिश्ड. चला आता डायग्राम पुसतो मी, कारण वी आर ऑलरेडी डन विथ द डायग्राम. ठीक आहे, बघा आता पुढे व्हॉट विल हॅपन. n cancel out, sin by cos will become tan, n cancel out, cos cancel out. खाली बघ, n cancel out, cos also cancel out, n check, sin by cos will become tan, संपलं. सो बेटा Vmax स्क्वेअर बघा, V maximum चा स्क्वेअर अपॉन Rg इज इक्वल टू, what will happen बेटा, sin by cos is tan, so I'll write tan theta प्लस म्यू एस. इथं कोण उरला फक्त म्यू एस, n cos theta काय, होल डिवाइडेड बाय, इथे काय राहिलं फक्त 1 मायनस म्यू एस साइन बाय कॉस इज tan, डन. सो 1 मायनस म्यू एस tan थीटा, ठीक आहे, 1 मायनस म्यू एस साइन बाय कॉस इज tan. सो बेटा इथून मला व्ही मॅक्स भेटेल, हा आरजी पलीकडे गुणिले होईल, आणि मग मी लिहू का व्ही मॅक्स, तरी एक स्टेप अजून वाढवतो, व्ही मॅक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू, लिहू का असं, आरजी इंटू ब्रॅकेट बघ काहीच नाही, भागिलेचा आरजी पलीकडे गुणिले केला फक्त. आता व्हीमॅक्स चा स्क्वेअर आहे, आता व्हीमॅक्स करा, व्हीमॅक्सला असं लिहू का बेटा, मॅक्झिमम स्पीड विथ फ्रिक्शन इज अंडर रूट आरजी, रट्टा मारायचा, आरजी टॅन थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. रट्टा मारा, बोलो जोर से बोलो, जय माता दी, पाठ झालं पाहिजे. काय बोला, व्हीमॅक्स इज अंडर रूट आरजी इंटू टॅन थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. रट्टा मारा, बोला. Vmax is under root Rg into tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. Come on, Vmax is under root Rg into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. पाठ झालं पाहिजे. Vmax आता मी असं उभं राहतो. Vmax is under root Rg into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. परत एकदा मागे नको बघू, माझ्याकडे पहा. V maximum is under root Rg into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. मजा आली का नाही, बोलो. आर यू फीलिंग very very happy or not? अरे बोलो, whether you are feeling happy or very happy or very very happy, come on, whether you are feeling happy or very happy or very very happy with the derivation. We are done with maximum safety speed, V maximum, while friction was there. With friction, आता मला सांगा, with friction मिनिमम स्पीड सगळ्यांना घरी जमणार का नाही? मी आधी तुला हिंट देतो करायला, एकदम मस्त आहे, काही अडचण. जो हा होमवर्क करील त्यालाच उद्याचं लेक्चर अटेंड करता येईल. गेटिंग? हा, आणि तुम्ही पुस्तकात इकडे तिकडे बघू शकत नाही, कारण ते तसं तुम्हाला जमणारही नाही. मी ज्या पद्धतीने दिलं एकदम सिंपल आहे. आधी याची प्रॅक्टिस करा,
एक्झामचा 100% आस्किंग क्वेश्चन आहे हा, ऍज वेल ऍज कॉम्पिटेटिव्ह मध्ये एकदम फेमस आहे. आणि एवढा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, पुढचा जो येईल ना फक्त त्याच्यात एवढाच चेंज होईल. टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थिटा होईल. कसं करायचं ते पटकन सांगतो. ओके, बघ बेटा, हा हॉरिझॉन्टल रस्ता आहे, उचलला गेला ऍट एन अँगल थिटा. डुर डायग्राम काढायची. छीक 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 छीक. ही गाडी झालं. हे बघ, ही नॉर्मल रिॲक्शन तिरकी. छीक 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 छीक. टुवर्ड द सेंटर इकडे दाखवायचं, काय काही सरफेसला दाखवतात. तुला व्ही मिनिमम काढायचं बेटा. घरी काय करायचंय, व्ही मिनिमम. जसं मॅक्झिमम मी केलं, तुला मिनिमम करायचं. तर बेटा हे बघा, हा सरफेस आहे का नाही, मग मिनिमम असेल म्हणजे गाडी बंद पडली. समजा गाडी इंजिनच बंद पडलं, मॅक्झिमम होतं तर गोष्ट वेगळी आहे ना बेटा. आता गाडीचे इंजिनच बंद पडले का जागेवर, सपोज इमॅजिन कर, तर ती घरंगळत खाली येणार का नाही? येस सर. सो बेटा इन धिस केस गाडीची मोशन खाली होईल ना, अँड यु नो फ्रिक्शन इज त्याच्या अपोजिट. सो ह्या केसमध्ये फक्त फरक काय होईल का, फ्रिक्शनल फोर्स वरती जाईल बस, बाकी काही बदल नाही. हे बघ, यनचा हा यन साइन थिटा, इकडं हा यन कॉस थिटा, काही बदल नाही. थिटा सगळं सेम बरं का. फक्त फ्रिक्शनल फोर्स खालच्या ऐवजी काय होईल बेटा, एफ एस वरती. सो वरती गेल्यामुळे काय होईल बघा, हा थिटा, हा तिकडे बघ, हा थिटा. फ्री बॉडी डायग्राम तुला काढून दाखवतो, टेन्शन घेऊ नको. बर, तुला डायग्राम मधून एवढं तर कळालं. वेट खाली, नॉर्मल रिॲक्शन बघ, सरफेसला परपेंडिक्युलर, सरफेस तिरका आहे, सरफेसला परपेंडिक्युलर, आणि अलॉंग द सरफेस फ्रिक्शन आहे. हे अलॉंग द सरफेस, हा ठीक आहे. फ्रिक्शन इज अलॉंग द सरफेस. आय रिपीट, बॉडीवर 3 फोर्स आहेत. सेम मागायच केलं, सगळं डिरेक्शन तसंच आहे, फक्त प्लस मायनसचा बदल आहे, बाकी काही नाही. हे बघ, एक फोर्स mg डाऊनवर्ड्स, एक फोर्स नॉर्मल रिॲक्शन सरफेसला 90 वाला, त्याची 2 पिल्ल आली, कर्ण आणि अर्जुन. बरं, एफ एस सुद्धा तिरका आहे, त्याचे पण कर्ण अर्जुन येणार. सो एफ फ्री बॉडी डायग्राम काढतो तुम्ही. हे बघ, हे बघा सरफेस आहे. हे बघा ऍट अन अँगल थिटा. हे बघ, वेट mg, नॉर्मल रिॲक्शन सरफेसला परपेंडिक्युलर. छिक 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 छिक. हा कोण आहे, यन. हे बघ ना, हा थिटा. अच्छा, हा का थिटा सर, बघ ना, छिक 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 छिक, हा थिटा, अल्टरनेट अँगल. मग बेटा हा थिटा, तर आता हा बघा यनचा, हा 90 मायनस थिटा का, बघ ना 90, हा थिटा 90 मायनस थिटा. मग आता हे डॉटेड बघ ना, 90 आहे, 90 मायनस थिटा, हा थिटा. परत परत सांगतोय मी लक्षात राहण्याकरता, यनचा हा कोणता कंपोनेंट बेटा, ऍडजस्टंट म्हणजे यन कॉस थिटा. हा यन कोण, साइन थिटा. फ्रिक्शन खाली होतं, आता फक्त तुला वरती घ्यायचं, याच्या पलीकडे काहीच नाही. मग फ्रिक्शनल फोर्सची 2 पिल्ल येणार, छिक अँड छिक. बघ ना, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. सो ठीक 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 ठीक. बघ ना, हा थिटा, हा थिटा, बघ ना राव, ऍडजस्टंट अँगल, हा थिटा तर हा थिटा. मग हा एफ एस काय होईल बेटा, कॉस थिटा, आणि हा एफ एस साइन थिटा. अरे का आलं का नाही, बघ ना, ऍडजस्टंट वाला कॉस, एफ एस कॉस थिटा, तर हा व्हर्टिकल एफ एस साइन थिटा. मग खाली होता ना, मग त्याची 2 पिल्ल अशी आली होती, कर्ण अर्जुन, छिक छिक. आता कशी झाली, छिक छिक. क्लिअर आहे. चला, बॅलन्सिंग व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हे बघ ना बेटा, आता नीट लक्ष दे, इथे तुला काय करायचंय बेटा, हिअर हिअर विल बी अप सीपी, नीट लक्ष दे बरं का, अँड हिअर इज अप सेंट्रीफ्युगल एफ सी एफ. आता एफ सी एफ ची मदत घे आपल्या मेथडने, आणि हॉरिझॉन्टल बॅलन्सिंग करताना काय करशील, डावीकडे हा एकटा एन साइन थिटा, आणि उजवीकडे हे दोघं. कम ऑन, आय रिपीट, डावीकडे हा एकटा आणि उजवीकडे हे दोघं, एफ एस कॉस थिटा. एफ सी एफ कोण आहे बेटा, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आलं का लक्षात? हा, मग हे दोघं एफ सी ला बॅलन्स करत होते ना, आता हा एकटा आणि हे दोघं झालं, दिस इज इक्वल टू हे दोघं. आणि बघ, व्हर्टिकल इज इक्वल टू डाऊनवर्ड, म्हणजे हे दोघांची बेरीज इज इक्वल टू एम जी. सेम मी केलंय तसंच आहे, कसलाही बदल नाहीये, फक्त प्लस मायनस चेंज होणार आहे. प्रत्येक जण ट्राय करणार का नाही, आणि होमवर्क मेहनत केलेली मला दाखवायचंय. सर येस वी ट्राईड फॉर मिनिमम, कम ऑन. मला प्रॉमिस करा की सर आज गुढीपाडव्याचं आम्ही एवढं काम करणार म्हणजे करणार, एवढी मेहनत, एवढा होमवर्क करणार म्हणजे करणार. त्या अगोदर मॅक्झिमम वाली मेहनत कर, आणि मेहनत यासाठी कर. हे बघ, मी तुला हिंट दिली आता, ठीक आहे. थिअरी ऍज इट इज लिहायची, आणि यू हॅव टू ट्राय. चलो, 100% करायचंय हे. आणि परत एकदा सांगतो, तो मॅक्झिमम वाला फॉर्म्युला लक्षात ठेवा. मिनिममचा आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, ते फक्त प्लस आणि मायनसचा फरक आहे,
सगळा फॉर्म्युला तोच आहे, वरती मायनस खाली प्लस येईल फक्त. त्याची गरज पडत नाही आपल्याला, असं आहे. मॅक्झिमम वाल्याची गरज पडते, मिनिमम वाल्याची पडत नाही. विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स and we'll continue with math. Sure.